शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या संदर्भामध्ये बंदीच्या संदर्भात माननीय सदस्य अभ्यंकर साहेब यांनी ही अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आहे। मला या ठिकाणी सांगायचं आहे की लिपिक असेल, ग्रंथपाल असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल, शिपाई ते आता आपण देतच नाहीत। ही 3 पदं फार महत्त्वाची आहेत। ही पदं प्रत्येक शाळेत असणं अत्यंत गरजेचं आहे। अनेक शाळांमध्ये लिपिक सुद्धा नाहीत, त्यामुळे ती सगळी कामं एक तर मुख्याध्यापकांना किंवा शिक्षकांना करावी लागतात। 28/5/2025 बंदी आली, ती बंदी उठावी म्हणून माननीय आयुक्त आणि संचालक यांनी प्रस्ताव सुद्धा शासनाकडे मंत्री महोदय पाठवला आहे की ही बंदी उठवा म्हणून। तर आपल्याला ती बंदी उठवायचीच आहे। आपलं असं म्हणणं आहे उत्तरामध्ये की अनेक शिक्षकेतर कर्मचारी हे सरप्लस आहेत। किती सरप्लस आहेत आपल्याकडे त्याची माहिती आपल्याकडे असली पाहिजे। ते किती आहे ते आपण सांगावं। त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक काही सरप्लस झाले आहेत, त्या वरिष्ठ लिपिकांना अजून त्यांचं समायोजन झालं नाही, तर त्यांच्या वेतनाला संरक्षण देऊन त्यांचं समायोजन केलं पाहिजे। ते आपण करणार का? आणि दुसरा एक नवीनच प्रश्न काल निर्माण झाला आहे, जे ग्रंथपाल सुट्टीच्या दिवसात सुद्धा काम करतात, त्यांना पूर्वी रजारोखीकरण मिळायचं, तर त्यांना ते रजारोखीकरण आपण देणार का? असे 3 प्रश्न माझे आहेत। मंत्री महोदय, म्हात्रे साहेब, आपली थोडी माहिती चुकीची आहे। कुठलेही शिक्षकेतर कर्मचारी त्या ठिकाणी सरप्लस झालेले नाही आहे, ठीक आहे? लिपिक सरप्लस त्या ठिकाणी झालेले नाही आहे। आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे आपली जी अर्थता निश्चित करण्यात आली होती ही 45 वर्षाआधी त्या ठिकाणी निश्चित करण्यात आली। रिक्रुटमेंट आपल्याला त्या ठिकाणी करायची, परंतु याच्या संदर्भात आता काळानुरूप कुठल्या पद्धतीचं क्वालिफिकेशन त्या उमेदवारांचं असलं पाहिजे त्याच्यावरती शासन विचार करत आहे। लवकरात लवकर आपल्या देखील त्याच्यामध्ये सूचना घेण्यात येईल आणि त्या एकदा अर्थता निश्चित झाल्या की आपण त्या ठिकाणी पदभरती करू। सभापती महोदय, या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी जर बघितलं तर स्पेसिफिक प्रश्न विचारतोय की 2020 पासून बंदी होती, 2022ला चालू झाली, परंतु परत 2025ला ती बंद केली। ती बंद केली त्यावेळी काही कर्मचाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यांची मान्यता झालेली असतानाही त्यांना शालार्थ दिले गेलेले नाहीत, त्यामुळे त्यांचे पगार सुरू झालेले नाहीत। हा एक पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की ज्या शाळांच्या मध्ये एकाकी पद आहे तिथं एकही लिपिक नाही, ग्रंथपाल नाही, अशा शाळांच्या मध्ये भरतीला परवानगी देणार का? आणि अल्पसंख्याक शाळांच्या मध्ये खऱ्या अर्थानं समायोजन होत नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी भरती ही चालू आपण करणार का? हे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत। कारण तुमची जी नियमावली आहे ही किती कालावधीत होणार हा मंत्री महोदय शॉर्ट मध्ये। सभापती महोदय, ज्या पदांना त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे त्यांना शालार्थ देण्याची लवकरात लवकर प्रक्रिया करण्यात येईल। त्याच पद्धतीनं उर्वरित पदे भरण्याकरिता आपण जो म्हणता की कुठल्या कालावधीमध्ये, मी आत्ताच आपल्याला सांगितलं की 45 वर्षाआधी आपण ती अर्थता क्वालिफिकेशन निश्चित केलं होतं। आपल्याकडनं इनपुट घेऊन, आपल्या सूचना घेऊन एकदा आपण त्याची अर्थता निश्चित केली की तातडीनं पदं भरण्याची सन्मान्य